नमस्कार मित्रांनो, मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मी ऑफिसला जाण्यासाठी गाडी पकडण्याच्या गडबडीत होतो. इतक्यात आतून आवाज आला. ऐकलत का? उद्या मंगळवार आहे. हार आणि लाल फुले घरी येताना आठवणीने आणा, वनिता मोठ्याने म्हणाली. मी हो हो म्हणत जिन्याच्या पायऱ्या उतरणार. इतक्यात वनिताचा पुन्हा आवाज आला. शांता हारवाली तुम्हाला माहिती आहे ना? तिच्याकडून आठवणीने आणा. ती 4 फुलं इतरांपेक्षा जास्त देते. मी म्हटलं, ही कोण शांता? अहो असं काय करता? नित्यानंद स्टोअरच्या समोर फुलहार विकते ती शांता. आठवलं? येताना हार फुले घेऊन येईन असं म्हणून मी भराभर पायऱ्या उतरलो. काही वर्षांपूर्वी मी गाडीत कॉर्नर मिळवण्यासाठी धडपडत असे. हळूहळू गर्दी इतकी वाढली की 4थी सीट मिळणे सुद्धा भाग्याचं असं म्हणायची पाळी आली. आता तर रिटर्न प्रवाशांचा भरणा इतका असतो की गाडीत उभे राहावयास मिळणे ही ईश्वरी कृपा वाटायला लागते. परंतु इलाज नाही. फर्स्ट क्लासला सुद्धा हीच परिस्थिती. तेथे तर 4थी सीट हा प्रकार नसतो. मी 1 तासाच्या प्रवासानंतर दादरला उतरलो. जिन्यावर इतकी गर्दी असते की आपली चाल कासवाची वाटावी. ऑफिसमधील कामाच्या गडबडीत इतर सर्व काही विसरायला होतं. दुपारच्या लंचच्या वेळी मी मित्राला म्हणालो, तुला घरातील किरकोळ कामे करावी लागतात का? किरकोळ म्हणजे काय रे भाऊ? मित्र आश्चर्यचकित होऊन म्हणाला. अरे तुला किरकोळ कामे माहिती नाही? जसा काय अमेरिकेत जन्माला आला होता असं म्हणून मी पुढे म्हटलं. किरकोळ कामं म्हणजे दळण, भाजी, दूध, इस्त्रीचे कपडे आणणे, घरी असल्यावर मुलाला शाळेत पोचवणे ही किरकोळ कामे. अंगावर पडलेले झुरळ झटकावे इतक्या तत्परतेने तो म्हणाला, असली कामे कधी केली नाही आणि पुढे करणार नाही. आपण असल्या किरकोळ कामाला सुरुवात केली म्हणजे हळूहळू ती वाढत जातात. पुढे पुढे तुम्ही ती केलीच पाहिजे असं बजावले जाते. म्हणून यापासून 4 हात दूर राहिलेलं बरं. तुला बरं जमतं, मी त्याचा हेवा करत म्हटले. आमच्या डब्यातील जेवण संपले आणि मी नेहमीप्रमाणे डबा धुतला, पण मित्राने नेहमीप्रमाणे कर्कटा डबा प्लास्टिकच्या पिशवीत ठेवला. मी विचारात पडलो, आपण बायकोला घाबरून डबा धुवून नेतो की हे चांगले संस्कार आहेत? याचा विचार करीत पुन्हा कामाला लागलो. ऑफिसमध्ये असलो की घड्याळाचे काटे मंदगतीने पुढे सरकतात आणि तेच घड्याळ घरी आल्यावर त्यातील काटे भराभर पडतात. एकदाचे 5 वाजले आणि मी ऑफिसमधून बाहेर पडलो. नेहमीप्रमाणे गाड्यांना गर्दी होतीच. गुळाला डोंगळे चिकटावे तशी ही माणसे गाडीला चिकटली होती. जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. ते दिव्य पार पाडून एकदाचा विरारच्या प्लॅटफॉर्मवर उतरलो. तेथेही चढणाऱ्यांची गर्दीच जास्त. या उतरण्याच्या गडबडीत मोबाईलची रिंग वाजली. मी कसाबसा खिशात हात घालून मोबाईल काढला. हिचाच फोन होता. आठवणीने शांताकडून हार फुले घेऊन या. 7:30 वाजले होते. दिवस फारच लहान होता, त्यामुळे अंधार पसरला होता. मी मुख्य रस्त्यावर आलो. इतक्यात रस्त्यावरील लाईट गेले. ते केव्हा येतील याचा भरोसा नव्हता. शांताला शोधणे आता कठीण जाणार होते. दुकानातील प्रकाश रस्त्यावर पडल्यामुळे माणसं ओळखू येत नव्हती. नित्यानंद स्टोअरच्या समोर 3-4 बायका हातात हार घेऊन उभ्या होत्या. त्यातील 4 फुलं जास्त देणारी शांता ओळखणं कठीण होतं. इतर बायकांना विचारायला सुद्धा संकोच वाटत होता. परंतु बायकोने सांगितलेली खूण आठवली. तिच्या कपाळावर कुंकू नसतं आणि दिसायला तेथे उभ्या राहणाऱ्या बायकांपेक्षा उजवी आहे. तशी बाई मला दिसलीच नाही. मी तेथेच थोडा वेळ घुटमळत राहिलो. काही मिनिटात शांता आपल्या जागेवर येऊन उभी राहिली. मी तिला बऱ्याच वेळा पाहिलं होतं, पण नाव माहीत नव्हतं. खरंच ती फुलासारखी सुंदर होती. मला पाहताच शांता हसून म्हणाली, भाऊजी, वहिनी कशा आहेत? उद्या मंगळवार आहे. वहिनी अजून हार फुले घ्यायला आल्या नाहीत. मला ओळखल्यामुळे मी खुशीत होतो आणि खुशीतच म्हणालो, ते काम आज माझ्याकडे दिले आहे तुझ्या वहिनीने. चांगलं आहे ना? शांता लाडीक स्वरात म्हणाली आणि हार फुलं पळसाच्या पानात बांधून दिली आणि म्हणाली, वहिनींना सांगा 4 फुलं जास्त टाकली आहेत. सुट्टे पैसे द्या म्हणून गोड हसली. सुट्टे पैसे देण्यासाठी मी खिसा चाचपडत होतो हे पाहून शांता म्हणाली, पैसे सुट्टे नसतील तर पुढच्या वेळेला द्या. शांता दुसऱ्या गिरायकांना फुल देत असताना म्हणाली. परमेश्वराच्या कृपेने सुट्टे पैसे मिळाले. ते देऊन हार फुलांची पुडी पिशवीत टाकली. शांताला आज प्रथमच इतक्या जवळून पाहिलं. रंगबिरंगी फुलाप्रमाणे नाजूक असलेली तिची शरीरयष्टी रंगाने मोगऱ्याच्या रंगासारखी होती. लांब काळ्याभोर केसांचा शेपटा वक्षस्थलावरून खाली लोंबकळत होता. दात दिसणार नाही असं चाफेकळी हास्य
कोणत्याही प्रकारची चेहऱ्यावर रंगरंगोटी नाही. साधा पण मोहक असा हसरा चेहरा मनाची चलबिचल केल्याशिवाय राहत नाही. फुलांना नटावं लागतं का? ती नटून तटूनच जन्माला येतात. रस्त्यावरून असंख्य स्त्रिया तरुणी येत जात होत्या, पण शांता ती शांतच. मी घरी येईपर्यंत शांताची आठवण माझा पाठलाग सोडत नव्हती. मी बेल दाबताच आतून दरवाजा उघडण्याचा आवाज आला आणि दरवाजा उघडताच वनिता म्हणाली, फुलपुडी आणली? मी हो म्हणताच घरात घेतलं. वनिताला फुलं पुढे देत म्हणालो, 4 फुलं जास्त दिली आहेत. माझ्या बोलण्याचा रोग पाहून ती आत पळाली. त्यानंतर कधी हार फुले लागली तर मी शांताकडूनच आणत असे. कधी काळी मित्रांच्या गप्पांच्या नादात मी पुढे गेलो तर ती मोठ्याने हाक मारत असे, भाऊजी. आतापर्यंत मला भाऊजी म्हणून कोणीच हाक मारली नाही. शांता ही पहिलीच होती. मला सुद्धा तिच्या तोंडून भाऊजी म्हणून घ्यायला आवडलं. शांता जेव्हा गुलाबजामसारखी मिठात बोलायची तेव्हा येणारा गोड सुवास लपत नव्हता. एकदा मी तिला शांताबाई म्हणून हाक मारली तेव्हा ती माझ्यावर रागावली. मी विचारात पडलो, आपलं काही चुकलं का? हा माझ्या मनातील विचार पूर्ण करू न देताच शांताबाई म्हणाली, मला बाई वगैरे म्हणू नका, शांताच म्हणा. मी हो म्हणताच ती गालातल्या गालात नाजूक कळी एवढी खळी पाडून हसली. तसं पाहिलं तर मी शांताला पहिल्यापासून पाहत होतो, परंतु नाव माहीत नव्हतं इतकंच. मी तिला प्रथम पाहिले तेव्हा ती जशी होती तशीच आजही दिसते. तिच्या सौंदर्याचे रहस्य काय, हा प्रश्न मला विचारावासा वाटला, परंतु विचारला नाही. सुगंधी टवटवीत फुलांचे हार, गुच्छ, वेणी व गजरा ती आपल्या नाजूक हाताने गुंफत असे. फुलांच्या प्रसन्नतेचे प्रतिबिंब तिच्या चेहऱ्यावर पडत असावे. अशा या शांताला नवऱ्याने टाकून दिली होती, म्हणून ती कोणाला अपशकुनी वाटली नाही. कोणत्याही मंगल कार्याला लागणारे हार, गुच्छ, वेण्या शांता हौसेने करत असे. गावात कोणीही 4चाकी गाडी घेतल्यानंतर गाडी फुलांनी सजवण्याचे काम नेहमी शांताकडून केले जाई. थोडक्यात म्हणजे कोणत्याही शुभकार्याची सुरुवात शांताकडून करून घेण्यास लोक धन्य मानत. आमचं गाव फुलाचं असल्यामुळे हारवालींना तसा तोटा नव्हता. हारवालीत मुली सुवासिनी स्त्रियाच होत्या. अपवाद म्हणून शांताकडे बोट दाखवले जायचे, परंतु शुभकार्याला जो मान शांताला मिळत होता तो इतरांच्या वाट्याला कधीच नव्हता. तिने आतापर्यंत हजारो वेण्या, हार, गजरे विकले असतील, परंतु स्वतःच्या केसात सुवासिक वेणी, फुले, गजरा माळण्याचं भाग्य तिला लाभलं नाही. असं म्हणण्यापेक्षा फुलांच्या ते नशिबी नसावं असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. वनिता बरोबर मला शांताच्या घरी जाण्याचा योग आला. घर साधंच कौलारू होतं. मातीच्या भिंती हत्तीच्या पाया एवढ्या जाड होत्या. तसा घरात अंधारच होता, मात्र दोन्ही खोल्या ऐसपैस होत्या. 2 प्लास्टिकच्या खुर्च्या ठेवल्या होत्या. या घरात ती आई भावाबरोबर राहत होती. आम्ही घरी आलेले पाहून तिला आनंद झाला. तिने आई व भावाला आमची ओळख करून दिली. शांताच्या आईच्या बोलण्यावरून असं दिसत होतं की तिला शांताची काळजी वाटत होती. तिच्या भावाने इतक्यात बाजारातून 2 थंड पेयांच्या बाटल्या आणल्या आणि त्या आमच्या समोर केल्या. वास्तविक आम्हाला कोणतीच अपेक्षा नव्हती. बहुतेक ठिकाणी अनुभव असा येतो की तुम्ही थंड घेणार का, चहा करू टाकू का. इथे मात्र कोणतेच प्रश्न नव्हते. समोर ठेवल्यावर माणूस घेतोच, मात्र विचारल्यावर प्रश्न पडतो. अतिशय कमी भावात तिनं सत्यनारायण पूजेसाठी लागणारी साहित्य देण्याचे कबूल केली आणि वनिता, ॲडव्हान्स पैसे किती देऊ असं म्हणताच ती म्हणाली, ॲडव्हान्स वगैरे काही नको. उद्या सकाळी हे सर्व सामान घेऊन भाऊ तुमच्याकडे येईल, तेव्हा त्याला ठरलेले पैसे द्या. तिचा आमच्यावरचा विश्वास पाहून आम्हाला बरं वाटलं. शांताच्या वास्तव्यामुळे घराला घरपण आलं होते. पहिल्या खोलीत निरनिराळ्या प्रकारच्या रंगाचिले पेपरवर विखुरलेली होती. अशा या रंगीबिरंगी दुनियेत शांता आपलं फसलेलं आयुष्य काढीत होती. फुलांच्या सानिध्यात आपलं दुःख विसरण्याचा प्रयत्न करीत होती. ठरल्याप्रमाणे शांताचा भाऊ बरोबर सामान घेऊन आला. त्याला ठरलेले पैसे देऊनही झाले. इतक्यात गडबडीत वनिताने तत्परतेने त्याला चहा दिला. काही मिनिटं त्याच्याशी बोलल्यावर त्याच्या घरातील बरंच काही आम्हाला समजलं. इतक्यात वनिता बाहेर येऊन त्याला म्हणाली, उद्या संध्याकाळी पूजेला यायचं आणि शांताला सुद्धा हा माझा निरोप सांग. ठीक आहे असं म्हणून त्याने चप्पल घातली व क्षणात दिसेनासा झाला आणि माझ्या डोळ्यासमोरील शांता जाईना. वनिता म्हणाली, तुम्ही चहा घेतला नाही. बोलण्याच्या नादात तसाच राहिला. मी स्वतःला सावरून म्हणालो, थांबा, मी गरम करून देते तुम्हाला.
असं म्हणून वनिता माझा चहाचा कप घेऊन आत गेली. शांता प्रेम करून फसली होती एवढंच माहिती होतं, परंतु पूर्व इतिहास माहीत नव्हता. तो तिच्या भावाने सांगितला आणि ऐकून वाईट वाटलं. जेव्हा शांता 10वीत होती तेव्हा रिक्षावाला शकील तिच्या पाठी लागला. हा शकील लहान मुलांना शाळेत घेऊन येत असे, त्यामुळे शांताचे दर्शन त्याला नित्य होत होतं. आपल्यावर शकील प्रेम करतो हे तारुण्यात पदार्पण करणाऱ्या शांताला सुखावं वाटलं. आपण इतर मुलीपेक्षा काहीतरी खास आहोत असं तिला वाटू लागलं आणि नाही म्हणता त्याच्या प्रेमात गुरफटली. शकील जरी रिक्षावाला होता तरी शिकलेला व स्मार्ट होता. त्याच्या गोड बोलण्यावर शांता फसली. त्याला साधी भोळी दिसायला सुंदर शांता आवडली होती. एक दिवशी रस्त्यावरून शांता जात असताना त्याने तिच्या पुढे रिक्षा उभी करून म्हणाला, शांता बस, मी तुला घरी सोडतो. आणि शकीलच्या बोलण्याला प्रतिसाद देऊन ती रिक्षात बसली आणि शकीलमय झाली. हे प्रेम प्रकरण कोणालाच माहीत नव्हते, कारण लोकांचा, घरच्यांचा शांतावरील विश्वास. हे प्रेम नदीप्रमाणे शांत वाहत होते. शांताचे 10वीचे वर्ष होते, परंतु तिचं अभ्यासात लक्ष लागत नव्हतं. त्याचा परिणाम म्हणजे ती 10वीत नापास झाली. होऊ नये ते एक दिवस घडले. शांता शकील बरोबर पळून गेली. हा अनपेक्षित धक्का वडिलांना सहन झाला नाही. त्या धक्क्याने त्यांचा प्राण घेतला. तरी सुद्धा शांताला काहीच वाटलं नाही. वडिलांच्या अंत्यदर्शनाला सुद्धा आली नाही. कावळा पिंडाला शिवला नाही. हा सर्व मानसिक त्रास आईला सहन करावा लागला. शांताचे अपहरण झाले म्हणून शांताची आई पोलीस स्टेशनवर गेली, पण उपयोग झाला नाही. सर्वसामान्य माणसांना जो अनुभव येतो तोच तिला आला. ज्या मुलीला तळहाताच्या फोडासारखे जपून मोठे केले, स्वतः खस्ता खाऊन तिला सुख देण्याचा प्रयत्न केला, अशी मुलगी आपल्या पित्याच्या मृत्यूला कारण झाली. तरीही प्रेमदिवानी झालेल्या शांताला काही वाटलं नाही. पुढे शांता कुठे आहे, काय करते हे तिच्या आईला, भावाला सुद्धा कळत नव्हते. परंतु ती जिथे असेल तिथे सुखात राहावी ही तिच्या आईची इच्छा होती. खरंच शांता शकील बरोबर सुखात संसार करत होती का? आपल्या आई वडील भावाला विसरून काही महिन्यांपूर्वी ओळख झालेल्या एका तरुणावर विश्वास ठेवून त्याच्या खांद्यावर मान ठेवावी का? या प्रश्नांना उत्तर नव्हते, कारण प्रेम आंधळे असते हेच खरं. येथे शांताची आई देवळासमोर फुले हार विकून स्वतःचं व मुलाचं पोट भरत होती. आलेल्या संकटाला तोंड देण्याशिवाय तिला पर्याय नव्हता. 2-3 महिने निघून गेले. शांता आज ना उद्या भेटायला येईल या आशेवर व मुलासाठी जगत होती. खरं तर तिने शांताचा ध्यासच घेतला होता, मात्र नातेवाईक शेजाऱ्यांना विषय मिळाला होता. शकील शांताला घेऊन एका जवळच्या खेडेगावात राहावयास गेला. येथे आपण सुखाने संसार करू असे सांगून त्याने बरीच स्वप्ने शांताला दाखवली. एका चाळीतील मागच्या छोट्या खोलीमध्ये शांताने आपला संसार मांडला होता. शकील तिचे लाड करीत होता, तिच्या शब्दाबाहेर नव्हता. शांताला हे स्वर्गसुख वाटले. शकीलच्या बाहुपाशात ती सर्व काही विसरून गेली होती. दिवाळीतील मुलांची सुट्टी संपल्यामुळे शाळा सुरू झाल्या. शकील संध्यासाठी आपल्या गावी आला. त्यापूर्वी तो शांताला म्हणाला की शांता, अजिबात काळजी करू नको, मी तुला महिनाभराचे सामान भरून देईन आणि अधूनमधून येत जाईन. असं म्हणून त्याने शांताला मिठी मारली. स्वतःला सोडवत शांता म्हणाली, म्हणजे मी येथे एकटीच राहणार? नाही, तू एकटी राहणार नाही, मी अधूनमधून येत राहीन. शकील म्हणाला, पण तू म्हणाला होता ना की आपण पळून जाऊ, तेथे रिक्षेचा धंदा करू. शांता चिडून बोलली. शांता, शांत हो. कोणतीही गोष्ट शांत डोक्याने केलेली बरी असते. मी सर्वांचा विचार केला. आता शाळेला काही महिने बाकी आहेत. एकदा मे महिन्याची शाळेला सुट्टी पडली म्हणजे मी मुलांकडून मुक्त होईन. आता शाळेतील मुलांच्या आईवडिलांशी झालेला करार पाळायला नको का? शांताला शकीलच्या बोलण्यात तथ्य वाटलं आणि ती काहीच बोलली नाही. उद्या शकील काही दिवसांकरिता धंद्यासाठी गावी जाणार होता. शांता विचारात पडली. आपण येथे एकटे कसे राहणार? आणि शकीलने सांगून ठेवलं आहे की जास्त कोणाशी संबंध ठेवायचे नाहीत. या विचारात शकीलने बाहेरून आणलेला वडापाव खाऊन गप्पा मारता मारता दोघेही अंथरुणावर पडले आणि दिवा बंद करताच काळोख पसरला.
शकीलने शांताला 1 मिनिट सुद्धा झोपूच दिले नाही. तिचं शरीर घुसमळून काढलं. शांताला सुद्धा हे सुख हवंच होतं. रात्री कशी सरली हे शांताला कळलं नाही. शकीलने तिला शरीर सुख काय असते ते दाखवून दिलं. आता या आठवणीत तिला पुढील दिवस काढावयाचे होते. ठरल्याप्रमाणे शकील आपल्या गावी निघून गेला. शांताच्या डोळ्यावर झोप येत होती, पण येत नव्हती. सारं अंग दुखत होतं. त्याच्याशिवाय तिला चैन पडत नव्हती. चाळीत माणसांची वस्ती भरपूर असल्यामुळे एकटीला राहावयास भीती वाटत नव्हती. एवढेच काय, पण शांता आपल्या घराला फारच लवकर विसरली. शकील अधूनमधून ठरल्याप्रमाणे येत होता. आता येताना मित्रालाही घेऊन येऊ लागला. शांताला हे आवडलं नव्हतं आणि बोलताही येत नव्हते. रात्री 12-1 वाजेपर्यंत मित्राबरोबर पार्टी चालायची. मित्र निघून गेल्यावर शकील शांताला हैराण करून सोडायचा. असं वारंवार घडायला लागलं. या साऱ्या गोष्टीचा शांताला किळस आला. आपण त्याच्या खोट्या प्रेमाला बोललेलं व क्षणिक सुखाची चढ लागली आणि हा मनस्ताप ओढून घेतला असं तिला वाटायला लागलं. शकील तिला पैसे देत होता. मारहाण कधीही केली नाही की शिवीगाळी प्रेमानेच वागत असे. तरी ते शांताला नकोसे वाटत होते. ती जेव्हा घरात एकटी असायची तेव्हा तिला आई भावासारखी आठवण यायची. आईला मी कशी विसरले. पळून जाताना लाज का वाटली नाही. आपणाला शकीलची काहीच माहिती नव्हती. तो नेहमी बंगाली बाबांकडे जात असे. त्यांनी आपल्यावर करणी तर केली नव्हती ना. आता घडून गेलेल्या गोष्टींचं शांताला आश्चर्य वाटू लागलं. आता मे महिना केव्हा उजाडतो आणि शकील रिक्षा घेऊन येथे राहावयास आला की आपण त्याला सुधारू या आशेवर दिवस काढत होती. रात्रीचे 9 वाजून गेले होते. खेडेगाव असल्यामुळे सर्वत्र शांतता होती. जेवण केव्हाच झालं होतं. आता शांता झोपण्याच्या तयारीला होती. एकटेपणाचा तिला कंटाळा आला होता. चाळीतील मुलांची वाईट वासना तिच्या नजरेतून सुटत नव्हती, परंतु काही दिवसांसाठी सहन करणे भाग होते. हे वाईट दिवस जातील असं म्हणत असताना दारावर टकटक आवाज झाला. तसा तिने बाहेरचा दिवा लावला आणि दार किलबिले करून पाहिले तर शकील आणि बंगाली बाबू आले होते. दोघांना धड उभंही राहता येत नव्हते. इतकी दारू चढली होती. दोघांनी नुसती बडबड चालू होती. शकील तर इतका दारू प्यायला की तो आल्या आल्या वॉटवर झोपला. हे सर्व पाहून शांता गर्भगळीत झाली आणि आपण मोठ्या संकटात सापडलो आहोत याची जाणीव झाली. बंगाली बाबू सुद्धा कोपऱ्यात पडून बडबडत होता. शकील, तेरी शादी होकर 2 बच्चे हैं, यह शांता को पता है क्या? बंगाली बाबूच्या या वाक्याने शांताची झोप उडाली. शकीलने आपली घोर फसवणूक केल्याचे लक्षात आले. या सर्वांचा जाब विचारायचा असं तिने ठरविले. शकील व बंगाली बाबू मुर्द्यावानी पडले होते. शांता पूर्णपणे घाबरली होती. ती भिंतींच्या कोपऱ्यात नुसती बसून राहिली होती. परंतु पहाटे पहाटे तिला डुलकी लागली होती. तशी ती घरातील दरवाजा सताड उघडा ठेवून बाहेरच्या कठड्यावर बसली होती. इतक्यात बंगाली बाबू शुद्धीवर आला आणि सरळ बाहेर पडत असताना कठड्यावर बसलेल्या शांताला उद्देशून म्हणाला, शांता, माफ करना. असं म्हणून तो चाळीतून बाहेर पडण्यासाठी बोळात वळला. आता शकीलचीही नशा उतरली होती. तो उठला व गार पाण्याने आंघोळ केली. शांता ही बाहेरून पाहत होती. त्याची आंघोळ झाल्यावर ती आत आली आणि रागाने त्याला म्हणाली, तुझे लग्न झालेले असून तुला 2 मुले आहेत ना? खरं सांग. हो, तुझी माहिती बरोबर आहे, असं म्हणून शकीलने शांताच्या कानफटात मारली. भर दिवसा शांताला तारे चमकताना दिसले. शकील पुढे म्हणाला, मी तुझ्याशी लग्न वगैरे काहीच केले नाही. माझी राण म्हणून राहावयाचे असेल तर मुकाट्याने राहा, नाहीतर चालती हो. माझा असली चेहरा तू पाहिला नाही. माझ्या नादी लागू नकोस. शांताचा रडून रडून चेहरा सुजला होता. जवळ पैसे होते म्हणून ती आपल्या आईकडे येऊ शकली. तिच्या आईने प्रथम दर्शनी शांताला ओळखले नाही. इतका मनस्तापाने तिच्या चेहऱ्यात बदल झाला होता. नाजूक कळीवर भुंगा बसल्यावर ती दिसू नये, फक्त शृंग्याचे अस्तित्व तिला तिचा चेहरा पूर्ण काळवंडला होता. शांताने आईला मिठी मारून रडली. आई म्हणाली, शांता, हे तू काय करत होतीस? तुझे बाबा गेले. मी पूर्ण खंगले. तुला आमची दया कशी आली नाही? शांता म्हणाली, आता मी येथून कुठेच जाणार नाही. शेवटपर्यंत तुझ्या जवळच राहणार. आणि सर्वत्र शांतता पसरली. वक्तव्याचा आवाज येत होता. शांता,
स्वतःहून निघून गेली. हे शकीलच्या दृष्टीने वरचढ झालं होतं. 6-7 महिने तरी शांता शकील बरोबर होती. शकील मवाली गुंड होता. पोलीस लोकांत उठबस होती. मुलींना आपल्या रुबाबदार सौंदर्यानं, पैशाने व गोडबोल बोलून सहज जाळ्यात ओढत होता. त्याचाच एक बळी म्हणजे शांता होती. लोक काय म्हणतील याची पर्वा न करता शांताला तिच्या आईनं जवळ केली. धैर्य देऊन तिच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली. मुलाला चांगल्या प्रकारे शिकवले. गावाची वस्ती वाढून शहर झाले. पुलाखाचून परत पाणी वाहून गेलं. शांताचा इतिहासही लोक विसरली. नेहमीप्रमाणे शांता सकाळी हार करत असताना तिने कळी मोगऱ्याची पुडी उघडली आणि तिला धक्काच बसला. क्षणात ती आनंदली. असंच व्हायला पाहिजे असं म्हणत होती. शांता इतकी का खुशीत झाली? कधी नव्हते ते समाधान तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं. अशी कोणती बातमी वाचली? ज्या वर्तमानपत्रात या कळ्या होत्या त्या पेपरच्या तुकड्यावरील फोटोसह बातमी वाचून सुखावली. ती बातमी होती, रिक्षा चालक ठार. हल्ली दारू पिऊन गाड्या मुसाट चालवण्याचे प्रकार सतत घडत आहेत. टेंभी नाक्याजवळ समोरून भरधाव येणाऱ्या टँकरला रिक्षाने धडक दिली. तसे रिक्षाचे 2 भाग झाले. रिक्षा चालक शकील काचवाला जागच्या जागी ठार झाला. सुदैवाने रिक्षात त्याच्या व्यतिरिक्त कोणीच नव्हते. हे कळताच विद्यार्थ्यांच्या पालकांनी सुटकेचा निश्वास टाकला. असे चालक दारू पिऊन वाहन चालवतात आणि आपल्या कुटुंबालाही संकटात टाकतात. सदर मयत शकीलच्या पश्चात पत्नी व 2 मुलं आहेत. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच नवीन कथांसाठी आपल्या मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन ऑलवर सेट करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोहोचेल. धन्यवाद.